हेच नामस्मरण उच्चिष्ट नको करू मन अनिके ठाई। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। बंधूंनो, आध्यात्मिक यूट्यूब चॅनल आध्यात्मिक स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी संवाद वार्ता, धर्मवार्ता, निरूपण कथा आपण श्रवण करणार आहोत। श्री कृष्ण महाराज त्यांच्या लीळा, त्यांचं स्मरण व्हावं या हेतूने द्वापार युगामध्ये अवतार धारण केला, अनंत लीळा केल्या, अनंत जीवाला उद्धरिले, अनंत विद्या विभूषित श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि अनंत जीवाला सुखदान दिलं असा तो परमेश्वर, त्याच्या अनंत लीळा आहेत। म्हणून त्या दयाघन परमेश्वराचं स्मरण, चिंतन, ध्यान, आठवण आपल्याला व्हायला पाहिजे। द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी आपल्या अवतार कार्यामधून अनंत जीवाचं उद्धरण केलेलं आहे। म्हणून श्रीकृष्ण महाराजांची अशीच एक कथा आहे, चरित्र आहे, लीळा आहे। आपण त्या लीळेचा परामर्श या ठिकाणी घेणार आहोत की श्रीकृष्ण महाराजाला निजधामाला जाण्याची प्रवृत्ती आणि म्हणून त्या परमेश्वराच्या आराधनेत चिंतामग्न झालेले दुर्वास ऋषी आता तो दयाघन परमेश्वर या भूतलावरून आपल्या निजधामाला जाणार आहे आणि ही पृथ्वी धरत्री परमेश्वराचा जो साक्षात्कार या पृथ्वीवर होता तो नाहीसा होणार आहे। म्हणून ध्यानमग्न, चिंतामग्न अवस्थेमध्ये ते दुर्वास ऋषी बसले असताना, तप करीत असताना, परंतु विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात, विनाशकाळ आपला यायचा टाइम झाला की काहीतरी मनामध्ये विचित्र कल्पना, विपरीत बुद्धी येते आणि त्या विपरीत बुद्धीने अनिष्ट जीव करू लागतो, अनिष्ट क्रिया आचरू लागतो आणि अनिष्ट क्रियेचं पातक त्या माथी पडते। म्हणून असाच एक प्रसंग आपल्याला या ठिकाणी वर्णन करावयाचं आहे। महाभारतामध्ये ज्याचं वर्णन आलेलं आहे की श्रीकृष्ण महाराजांचे जो परिवार होता आणि त्या परिवारामध्ये आपापसामध्ये मतभेद जाणवू लागले आणि मग त्यांनी जे यादव कुळ होतं ते संपूर्ण यादव कुळ आपापल्या याच्यामध्ये मग्न होऊन, आनंदामध्ये मग्न होऊन आपल्याकडून काही अनर्थ प्रकार घडतो अशी किंचितशी कल्पना त्यांना नव्हती। आणि मग त्यांनी काय केलं की दुर्वास ऋषी तप साधनेमध्ये असताना एका मुलांच्या पोटाला काठवट बांधली आणि काठवट बांधून तिला साडी नेसली आणि स्त्रीचा रूप तिला दिलं त्या मुलाला काठवट पोटाला बांधून। आणि इथपर्यंत ठीक आहे, परंतु ज्यावेळेस थोर महात्म्यापाशी, संत महात्म्यापाशी ते जातात आणि त्यांची चेष्टा करतात, त्या ऋषीश्वरांची
दुर्वास ऋषीपाशी नेलं आणि त्या दुर्वास ऋषीपासून जाऊन ते म्हणायला लागले, ऋषीश्वर हो, तुम्ही त्रिकाळ ज्ञानी, म्हणजे गत भविष्य वर्तमान. गत म्हणजे गेलेला काळ, भविष्य म्हणजे सांप्रत्य काळ आणि वर्तमान म्हणजे पुढील काळ. या तिन्ही काळाचं तुम्हाला ज्ञान आहे. म्हणले एवढे तुम्ही महान ज्ञानी आहात आणि एवढे तुम्ही पराक्रमी आहात आणि एवढे तुमच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, असं म्हणून ते म्हणायला लागले, या बाईला काय होईल. काठवट पोटाला बांधली आणि त्यांच्या समोर नेलं आणि चेष्टेने विचारायला लागले, हे ऋषीश्वर हो, तुम्ही त्रिकाळ ज्ञानी आहात आणि हिच्या पोटी कोण जन्मेल सांगा म्हणले. तुम्हाला कळतंय कारण तुम्ही त्रिकाळ ज्ञानी आहात. मग ते ऋषी श्रीकृष्ण महाराज आता निर्धामाला जाणार आणि म्हणून देवाचा वियोग त्यांना सहन होईना गेला. देवाचे अंतर त्यांना, म्हणजे देव आता आपल्या इथून जाणार आहेत म्हणून ते दुःखीस्त होते, तपश्चर्येला बसलेले होते. मग त्यांनी त्या मुलाला समजावलं, चांगल्या भाषेत समजावलं, गोड शब्दात समजावलं, अरे तुम्ही जा पलीकडे खेळा, तिकडं इथून जा. पण ते काही हट्टीला पेटलेले मुलं ते काही ऐकत नव्हते. पुन्हा पुन्हा जवळ येऊन ते त्याच शब्दामध्ये त्या दुर्वास ऋषीला म्हणायला लागले, हे ऋषीश्वर तुम्ही त्रिकाळ ज्ञानी आणि सांगा म्हणले हिच्या पोटी कोण जन्मेल. आता